मोर्चाचं फलित हे आहे की पहिला विकेट पडलेला आहे. निवडणूक यंत्रणा जी ठाणे महानगरपालिकेची जो अधिकारी पाहतो बोरसे म्हणून, तो सगळ्यात भ्रष्ट अधिकारी होता आणि आयुक्तांनी आम्हाला आता तात्काळ सांगितलेलं आहे की त्याची बदली ही ताबडतोब त्या डिपार्टमेंटमधनं केलेली आहे. कारण राहुल गांधींनी मागची जी काही निवडणूकमध्ये होणारा घोळ आहे तो दाखवला होता आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात निवडणूक यंत्रणेकडे संशयाने पाहिलं जात होते. बोरसे हा भ्रष्ट अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला तात्काळ त्या डिपार्टमेंटमधनं काढावं अशी आमची मागणी होती. सो ती जी काय आदेश आहे ते आज रात्री आयुक्त काढणार आहेत आणि बोरसेच्या जागी एखादा इमानदार अधिकारी येईल अशी अपेक्षा आहे. पानसे साहेब, तुम्ही पण मोर्चामध्ये होता, कसं पाहता याकडे आणि जी बैठक झाली त्यांनी समाधानी आहात? निश्चितपणे सौरभराव यांना, कमिशनर यांना जे काही प्रत्येक आमच्या समस्या होत्या, ठाणेकरांच्या ज्या समस्या होत्या, काय होतं आहे की इथे प्रशासनावरती शासनाचा इतका दबाव आहे, त्यामुळे अनेक गोष्टी ते करू शकत नाही. पण सौरभराव हे अत्यंत प्रामाणिक आयुक्त आहेत असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पहिले बोरसेंची बदली त्यांनी केलेली आहे. अनेक ट्रॅफिकच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, दिव्याशी रोड, दिव्यामध्ये अनधिकृत इमारतींचा आहे. यापुढे एकही अनधिकृत इमारत ठाण्यात होणार नाही याची खात्री त्यांनी दिली आहे. पण आम्ही सजग आहोत, आम्ही नुसतं आश्वासनावर राहणार नाही. हा मोर्चाची सांगता नाही झाली, ही पुढच्या संघर्षाची सुरुवात झालेली आहे. नक्कीच महानगरपालिका निवडणुका पण येत आहेत, त्यामुळे आता नरेश म्हस्के म्हणतात की महापौर कोण बसले जनता ठरवेल. ते जनतेलाच ठरवलं आहे, फक्त जनतेने हे उघड्या डोळ्यांनी बघून मतदान करावं. आणि EVM हॅक करू नका, म्हणजे जनतेला चान्स मिळेल. कारण तुम्ही जनतेला चान्सच देत नाही, तुम्ही मूळ जी यंत्रणा आहे तीच हॅक करून टाकता ना. सो EVM हॅक न करता आमच्या समोर या, महापौर आघाडीचा बसू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.